कसं वाटलं ज्या दिवशी या पास झाल्या त्या दिवशी? खूप आनंद वाटला. हो ना, रिझल्ट आला तेव्हा खूप आनंद झाला असेल ना? पहिला फोन आला, पास झाले. बरोबर, व्हेरी गुड. अरे वा, किती छान. आता तुम्ही काय करता? मी माझं दुकान आहे झेरॉक्सचं, झेरॉक्स स्टेशनरीचं. आणि तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे आणि मोकळ्या वेळेत 2 मुलांचं क्लास घेते आणि तुम्ही आता शिकवताय? हो, अरे वा. शिवणकाम करते. थोडंसं जे काय असेल ते सोशल वर्क असेल ते करत असते. पण मग मला सांगा, मग 12वी पर्यंत गेलात तुम्ही? 12वी केली ना. 12वी मध्ये 43 मिळाले, अरे 43% मिळाले. पण काय केलं, कॉमर्स की आर्ट्स? कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये. आणि आताही मी कॉमर्सच घेतलंय. मग आता बीकॉम करताय? हो, बीकॉम करते. मला खूप शुभेच्छा. थँक्यू. ते छान. मग तुमचे सगळे हिशोब तपासणार, कळलं आता का? मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही दोघंही 13वी ला आहोत. काय सांगताय? मला खात्री आहे तुम्ही ग्रॅज्युएट होणार. माझी तरी इच्छा आहे की मी पूर्ण करावं असं नाही म्हणून. मग करा ना, करायलाच पाहिजे. करणार. हा, आता सगळ्यांचं सहकार्य चांगलंच मिळते मला, हो त्यामुळे ना? खूप आभारी आहे सगळ्यांचे मी. खास करून मिस्टरांची, कारण मेन म्हणजे माझं लेक्चर रविवारी असतं आणि रविवारचा 8 ते 2 वाजेपर्यंत ते कॉलेजची वेळ आहे आणि त्यावेळेला मी निघून जाते. मला सांगा, आता बरं वाटत असेल ना तेव्हा प्रपोज केलं होतं? पण तुम्ही प्रपोज केल्यानंतर ह्यानी लगेच होकार दिला? हां, हो हो. लगेच? हो, मी होकार दिला, पण का? आमच्या घरून खूप प्रॉब्लेम झाले होते तेव्हा. त्यावेळेला? हां, कारण माझ्या घरात दोघा भावांचं अरेंज मॅरेज झालं होतं आणि मी एकटी होती जी लव्ह मॅरेज, त्यामुळे थोडासा विरोध होता. नाही पण मला सांगा, ह्यानी प्रपोज केल्यानंतर तुम्ही यांना होकार लगेच दिला होता? हो, साधारण, कारण मलाही ते पसंत होते. का हो? असंच काहीतरी असेल ना कारण. बोलणं चांगलं होतं, चांगलं म्हणजे स्वभाव माहीत होता मला सांगा, आधीपासून. घरच्यांना न सांगता तेव्हा फिरायची ठिकाणं कुठली होती तुम्ही? नाही, आम्ही जास्त फिरलोच नाही. आम्ही 3 वर्षानंतर इतरांना कळलं, पण 3 वर्षात एक नाटक पाहिलं होतं आम्ही, एक ऑर्केस्ट्रा पाहिला होता आणि एक सिनेमा पाहिला होता. पण आता मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, तुमच्या दोघांपैकी घरामध्ये आवाज कोणाचा मोठा आहे? माझा. आणि जसं जशी एक एक इयत्ता पास होत आहेत ना, तो आवाज हळूहळू आणखी वाढणार आहे. वाढून द्या, वाढून द्या. पण ह्या अभ्यास करत असताना तुम्हाला अभ्यासाला बसा सांगत नाही नाही? नाही, असं नाही, मी काय. आता त्यांना प्रपोज ती केलं बोलली होतं आहे? की आता काय? मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला कुठे अडकलं तर मी आहे, तुम्ही अरे 10वी वा. पूर्ण करा. परीक्षा द्या म्हणून बोलत होते. असाच उत्तरोत्तर या घराची प्रगती होत राहो, हीच देवाकडे हेच मागणं करूया. आणि पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. 8 वस्तू आहेत, 4 संधी आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. SYची पुस्तकं न्यायला मदत होईल. 50 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. ₹2000. आता 2च संधी शिल्लक आहेत. 5 रुपये. आता 1च संधी शिल्लक आहे. हे बदलायचंय. बघा, संधी द्यायला तयार आहे मी. बघा, बदला. नको. बघा, तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. नको राहू दे हेच? सगळ्यांचं. हो, हेच. अभिनंदन. 1 रुपये. 2056 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. घरात म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये जन्माला आलेला मुलगा मीच सर्वात मोठा, एकुलता एक मुलगा. त्यामुळे खूप लाड झाले माझे. शाळेत असताना कसं होतं म्हणजे आपण? अभ्यासात चांगला होतो, नटखट होतो, मिशिवियस होतो मी. शिक्षा खूप झाली आहे मला, पण अभ्यासात खूप चांगला होतो. आणि मग या कलेविषयी आवड कधी सुरू होती? कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं. डहाणूकर. पहिली एकांकिका सहज सोपं. 3 वर्ष मॉबमध्ये आम्ही ठोकळे उचल, झाड झालो आहे, एक भिंत झालो आहे वगैरे असं केलं होतं. मेन रोल कधीच कॉलेजमध्ये असताना नाही गेला. त्यावेळेस मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता ॲक्च्युली ॲक्टिंगच्या बाबतीत. आणि मी एक माझा परफॉर्मन्स अतिशय वाईट केला होता. INTचा अतिशय वाईट केला होता. म्हणजे ब्रेक के बाद म्हणून एकांकिका होती. त्यानंतर तर मी खूपच खचलो होतो. पण त्या नेक्स्ट इयर बक्षीस मिळाल्यानंतर थोडंसं बरं वाटलं मला.
पण माझं काही ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं वगैरे असे काही प्लॅन्स नव्हते. म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानाच सिरियल केली होती नायक नावाची, झीवरतीच लीडमध्ये. तरीही माझे काही प्लॅन्स नव्हते की करिअर म्हणून करायचं ॲक्टिंग. हळूहळू ते झालं. नाही, झी मराठीचा खूप मोठा वाटा आहेच खूप मोठा वाटा आहे या सगळ्या प्रवासात आतापर्यंत. नक्कीच. झी नायक केली मी झीवरती. ऊन पाऊस माझी खूप गाजलेली मालिका झीवरती. त्यानंतर लगेचच कळत नकळत झीवरती केली मी. सांगा काय आता, काय काय म्हणजे आता मी झी मराठीवरनं बोलू की बालपणाविषयी? बालपण आधी सांगा. बालपण माझं अत्यंत सुंदर होतं. मी कुठे? राहायला डोंबिवलीत. अच्छा. हा, शिक्षण पण डोंबिवलीत. विद्यानिकेतन शाळेचं नाव माझ्या. घरी कोण कोण? घरी आई बाबा, माझा लहान भाऊ आणि मी. अच्छा. आई बाबा काय करतात? बाबा माझे चार्टर्ड अकाउंटंट आहे. आता ते स्वतंत्र म्हणजे फायनान्स कन्सल्टंट म्हणून US मध्ये काम करतात. डोंबिवलीला असताना युथ फेस्टिवल किंवा असं काही सहभागी कधी झाला होता? नाही, ऍक्च्युली डोंबिवलीत असताना ना फारसं माझा ऍक्टिंगशी संबंध नव्हता. मग कशाशी? मी लहानपणापासून ऍक्च्युली गाणं शिकायचे. अरे वा. तर म्हणजे माझ्या आईनीच म्हणजे मला ढकलून ते मला म्हणजे ना आज अंताक्षरीचे 2 गट तिकडे दिसायला लागलेले आहेत. आता ह्यांना पण ऐकावं, गाणं तर ऐकावंच लागेल. हो गाणं. मग ऐकवा ना. जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले हस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साजल्या वा माझ्या मनातला का तेथे असेल रावा ही वाट दूर साते. वा वा. बोला. ऑल पुणे म्हणजे कम्प्लीट पुण्यात. बालपण गेले. सगळं पुण्यातच गेलं. कुठे? कोथरूडमध्ये. शाळा? अभिनव विद्यालय कॉलेज? कोथरूडमध्ये. फर्ग्युसन. शाळेत असताना कसे तुम्ही शांत होता? खूप शांत होते मी. मला असं वाटतं सगळेच खूप शांत होते. आज इथे असलेले सगळे एकतर अभ्यासू होते असं मला आता रिअलाइज होतं. बरं, हे सगळे खरं बोलतात हे माहिती आहे ना? मी पण खूप शांत होते आणि आमच्या शाळेत एक्सलंट बिहेवियर अवॉर्ड नावाचं असायचं. ते मला दरवर्षी मिळायचं आणि त्यामुळे आता माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना खूप आश्चर्य वाटतं की मी काम करते. म्हणजे एवढं मी ओव्हर्ट काही करीन असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं. मी खूप शहाणी अभ्यासू मुलगी होते शाळेत. सांगा. माझं पुणे सगळं. अक्षय. हो, कोथरूडमध्ये, पुण्यामध्ये. कोथरूड? कोथरूड. तुला अख्ख्या महाराष्ट्रात कास्टिंग करायला फक्त कोथरूडच मिळालं होतं. का तुझं बालपण जन्मगाव पुणे म्हणून पुण्यातलेच कलाकार घ्यायचे ठरवले होते? हो, मी पण कोथरूडमध्ये वास्तव्य झालेलं आहे माझं पुण्यात असताना. तर त्यामुळे कोथरूड हा भाग. बरं, आता एका ठिकाणी राहावंच एवढीच इच्छा आहे. सांगा. पहिली ते चौथी भांडारकर रोडवर बाल शिक्षण मंदिर म्हणून एक शाळा होती. तोपर्यंत मी हुशार आणि व्यवस्थित होतो. नंतर गरवारेमध्ये गेलो, विमलाबाई गरवारे. तिथं 8 तुकडे आहेत. सगळ्यात जास्त तुकडे असलेली शाळा आहे पुण्यातली. अ ब क ड EFGH अशा तुकडे आहेत तिथे. तर ड मध्ये अशी मुलं असतात की थोडीशी सेन्सिबल आणि थोडीशी ओके अशी मुलं ड मध्ये असतात. तर ते 5वी ड ते 10वी ड तिथंच सगळं झालं शिक्षण ड मध्येच. आणि मग नंतर मग यशवंतराव मोहिते महाविद्यालयामध्ये 11वी 12वी सायन्स केलं. तेव्हा कुठली तुकडी होती? नाही, तेव्हा तुकडी नव्हती. तेव्हा सायन्समध्ये होतो. आणि नंतर मग BMCC मध्ये BCA करण्यासाठी आलो. पण तुला आवड होती या क्षेत्रात? नाही, कॉलेजमध्ये आल्यापासून आवड निर्माण झाली. मग एकांकिकांमध्ये वगैरे? हो हो. कुठला ग्रुप तुमचा? नाटक कंपनी पुणे नावाचा ग्रुप आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये आम्ही कोण काम. तुमचे दिग्दर्शक? निपुण आणि आलोक राजवाडे. निपुण धर्माधिकारी आणि आलोक राजवाडे. कुठली एकांकिका? पहिली माझी 2 शूर नावाची पुरुषोत्तमला जी करंडक विजेते एकांकिका आहे त्याच्यानी सुरुवात झाली. मला वाटलं नव्हतं की हेमंत ढोमे असा काहीतरी सब्जेक्ट घेऊन येईल माझ्याकडे. आणि माझ्या करिअरच्या ह्या टप्प्यावर अशी फिल्म मला मिळणं खूप गरजेचं होतं. काहीतरी वेगळं करायला मिळालं त्याच्यामध्ये. महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जे गड किल्ले बांधलेले आहेत त्यांना मुजरा म्हणून जे शिवप्रेमी गडप्रेमी त्याची राखण करतायत त्या सगळ्यांना सपोर्ट म्हणून त्यांच्याविषयीचा एक आदर म्हणून
चित्रपट चालेलच, त्याच्याविषयी काही हे नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की याचं चळवळीत रूपांतर व्हावं.